बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगड भूमीत मी सीताराम झोरे आज आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सर. या अगोदर आपण सर्वांनी कधी रायगड किल्ला पाहिला सर किंवा नसेल, मात्र आज प्रत्यक्षितपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार. बघा, रायगड किल्ला पूर्णपणे बघायचं म्हटलं तर 2 ते 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला आहे. रायगडाचा टोटल एरिया 1200 एकरचा आहे सर. मात्र मेन एरिया जो 100 एकर मध्ये पसरलेला बाले किल्ल्याचा परिसर आपण 1 सव्वा ते 1.5 तासात पाहणार. बघा सर, रायगडाची 4 टोकं आहेत. पूर्वेला भवानीचं टोक, पश्चिमेला हिरकणी कडा, जे हिरा नावाची गवळण आपल्या 6 महिन्याच्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरली होती, तो रायगडाचा पश्चिमेचा कडा त्याला हिरकणी कडा म्हटला जातो. दक्षिणेला कालकाईचा खलगा आणि उत्तरेला टकमक टोक, म्हणजे सर रायगडावरचं सर्वात उंच शिखर आहे टकमक टोक. बघा, पायथ्यापासून माथ्यापर्यंत 2250 फूट ते उत्तरेला टकमक टोक. 4ही टोकं बघायची म्हटले 2 दिवस पुरतात. एवढा मोठा किल्ला सर. सर किल्ल्याच्या बॅक साईडने आपण गड बघायला स्टार्ट केलाय. गडावर तुम्ही रोपे प्रकल्पाने गडावरती आलात. 96-96 मध्ये रोपे प्रकल्प बनवला सर. 26 वर्ष झाली. हे किल्ल्याची बॅक साईड आहे. किल्ल्याच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यापर्यंत, पायथ्यापासून माथ्यापर्यंत आपण 5 मिनिटात आलो रोपे प्रकल्पाने, बरोबर ना. तसंच गडावर पायी येण्याचं म्हटलं, गडाच्या फ्रंट बाजूने तर 2000 पायऱ्या सर. 1-1.5 तास लागतो रायगडावर पायी चढण्यासाठी. ज्या वेळेस आपण 2000 पायऱ्या चढून गडावरती येतो त्यावेळेस आपल्याला गडाचा मुख्य गेट महाद्वार गडाच्या फ्रंट बाजूला बघायला भेटतो. गडावर पायी येण्याचं म्हटलं तर गडाचा मुख्य गेट महाद्वार याच गेट मधून गडावरती एंट्री होते. बाकी 4ही बाजूने आपण पाहिलं तर रायगडावर पायी येण्यासाठी दुसरा रस्ता कुठूनच नाही सर. सर हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड, पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात. आज रोजी आपण जर रायगडावरनं पाहिलं तर समोर आपल्याला राजगड तिकडे बघायला भेटतो. बघा, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी तो राजगड आणि हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड सर. आज आपण सर्व शिवभक्त हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड पाहणार. महाराज हा रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर सर या रायगडास पूर्वी 14 नावाने ओळखला जात होता. तनस, रासीबट्टा, झिब्राल्टर, विस्लामगड अशी अनेक नाव होती. मात्र ज्यावेळेस राजाने हा गड आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेस या रायगडाला रायरीचा डोंगर असं म्हटलं जात होतं. याला रायरीचा डोंगर आणि याच्या बॅक साईडला उंच डोंगर, डोंगराचं नाव गुहिरीचा डोंगर. रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर. जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. जावळीचा चंद्रराव मोरे आदिलशाहीचा सरदार होता. त्याच्या ताब्यात रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर होते सर. जसं गुलाबाचं फूल एका कलीपासून तयार होतं तसा हा रायगड पूर्वी एका खडकापासून तयार झालेला सर. रायगडाला आपण 4ही बाजूने पाहिलं तर कोणती सह्याद्रीची पर्वतरांग कनेक्ट किंवा जॉईन नाही सर. गुलाबाचं फूल जसं एका कलीपासून तयार होतं तसा हा रायगड म्हणजे रायरीचा डोंगर पूर्वी एका खडकापासून तयार झालेला सर. याला रायरीचा डोंगर आणि याच्या बॅक साईडला उंच डोंगर, डोंगराचं नाव गुहिरीचा डोंगर. रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर. जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. त्याच्या ताब्यात रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर होते. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. हे राजगडावर असताना राजांचे पंत राजांना सतत म्हणे, महाराज कोकणात एक डोंगर आहे, डोंगर आपण आपल्या ताब्यात घेऊया. रायगड हा कोकणामध्ये मोडतो का. एके दिवशी पंत महाराज हिरो सिंदूरकर या रायरीच्या पायथ्याला आले आणि महाराजांना 4ही बाजूने रायरीच्या डोंगराची पाहणी केली. राजाने रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं आणि राजांच्या तोंडातून रायरीबद्दल काही उद्गार पडले सर. आज काय म्हणतात की पंथ राजा कसा जाऊन पाहता गड बहुत चकोट. राजा कसा जाऊन पाहता गड बहुत चकोट. चौतरपा गडाचे कडे हे ताशेल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच. चौतरपा गडाचे कडे म्हणजे 4ही बाजूने आपण गडाचे कडे जर पाहिले तर तासल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच सर. पर्जन्यकाली कडावर कधी गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यामध्ये या कड्याच्या दगडावर जास्त गवत उगवत नाही. धोंडा ताशी एकच आहे. दौलादाबाद पृथ्वीवर चकोडगड खरा. दौलादाबाद छत्रपती संभाजीनगरला केला बघा सर. दौलादाबादचे दशगुणी उंच ऐसे देखील राज हे स्तंभित झाले आणि बोलेले तख्तास जागा हाजगड खरा करावा. तर तख्त म्हणजे राजधानी. महाराजांना राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली. तर रायरीचा डोंगर जावळीचा मोऱ्यांच्या ताब्यात सर. जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेचा कोकण विभागापर्यंत रायगडाच्या 4ही बाजूने लागणारं घनदाट जंगलाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. जावळीचं खोरं घनदाट जंगल आहे. जावळीच्या खोऱ्यात अशी म्हणा की आपल्या डोईच्या केसात इलू जर त्या असुराच्या केसात सोडली जी सापडू शकेल, पण जावळीच्या खोऱ्यात बलाढ्य देहाचा हाती सोडला तो सापडणार नसेल. सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती पोहोचत नाही एवढ्या घनदाट जंगलात जावळीचा मोरे राहत होता आणि महाराजानं जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं. आता आपण पत्र म्हणतो, मात्र शिवकालीन खलिदा म्हणायचे. राजाने जावळीच्या मोऱ्यांना खळ दिलेला. खलिदा मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात पाठवला. खलिदात काय लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहोत, दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करू. मात्र जावळीचा मोरे अतिशय फार उर्मट गर्विष्ठ चालाक होता. त्याने राजांना उलट पत्र केलं, तुम्ही कसं राजे, अहो कधी झालात राजे, स्वतःला राजे म्हणणारे कोण, या जावळी प्रांताचे खरे राजे आम्हीच आहोत. तुम्हाला उद्याचं असेल तुम्ही आजच या, तुमच्यासाठी आम्ही दारुगोळा तोफखाना सज्ज ठेवलाय. जावळीच्या मोऱ्यांना राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. महाराजांना आक्रमणासाठी 145 निवडक सरदार जावळीच्या खोऱ्यात पाठवले
मोरे आणि जावळीच्या चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला। त्यावेळेस जावळीच्या चंद्रराव मोरे राजांच्या चरणी आला सर। महाराजानं 15 मे 1656 हा रायरीचा डोंगर फक्त आपल्या ताब्यात जिंकून घेतला आणि ज्यांनी गड बांधला सर त्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर आणि हिरोजी इंदुरकर। या इंदुरकरांनी 14 वर्षामध्ये रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला। आता आपला सर्व शुभभक्तांना प्रश्न पडतो 14 वर्ष लागली सर गड बांधायला, 14 वर्षात गडावर काय बांधलं आपल्याला प्रश्न पडतो। तर 14 वर्षामध्ये इंदुरकरांनी या रायरीच्या डोंगरावर भली मोठाले 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 बिल्डिंग 14 वर्षात बांधल्या। आता आपण बांधकामामध्ये सिमेंट आणि वॉलपेपरचं पूर्वीच्या आर्किटेक्टने 3 वस्तू वापरल्या, चुना, गुळ, शिस म्हणजे लीड या 3 धातूंमध्ये गडाचं बांधकाम केले। सर या बांधकामाला जो दगड लागला हा खालून आणला नव्हता सर, कारण गडावर एवढी दगड उंचावर आणणे शक्यच नव्हतं। आता आपण साधी 1 लिटर पाण्याची बॉटल हातात घेतली आणि 10 पायऱ्या चढलो तर खूप दम लागतो। तर गडावर एवढी मोठमोठाली दगड गडाच्या पायथ्यातून माथ्यापर्यंत आणणे शक्यच नव्हतं। तर गडावर जी बांधकामाला दगड लागली खालून आणली नव्हती। गडावरच भली मोठाली 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, काही खड्डे खोदले, खडक फोडले, त्यातली जे काही दगड निघाली ती बांधकामाला वापर केला। म्हणजे एका दगडात रायरीच्या डोंगरावर महाराजांनी 2 पक्षी मारले सर। याचा अर्थ असा होतो गडावर हा पाण्याचा साठा झाला आणि बांधकामासाठी दगडाचा वापर झाला। 1656 ला इंदुरकरांनी गडाचं बांधकाम स्टार्ट केलं। 56 ते 70 14 वर्षात पूर्ण रायरी बांधली आणि या रायरीला रायगड हे नामंत्रण 24 सप्टेंबर 1670 ला ठेवलं सर। आज रोजी रायगड नावाने ओळखला जाणारा हा गड रायगड म्हटला जात आहे। ज्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची आहे त्या 1375 फूट म्हणजे 750 मीटर उंचावरती आपण आहोत। पायथ्यापासून माथ्यापर्यंत 1375 फूट, समुद्र सफारीपासून आहे 2851 फूट, 1200 एकरचा पूर्ण गड आहे। सर्वप्रथम किल्ल्याच्या बॅक साईडने गड बघायला स्टार्ट केले। 96 मध्ये रोपे प्रकल्प बनवला। तुम्ही 5 मिनिटात रोपे प्रकल्पाने गडावर पोहोचला, 25 रुपये तिकीट काढलं। त्या तिकीट ऑफिस पासून या गेट पर्यंत आपण ज्या मधल्या पायऱ्या चढून आलो ह्या 2007 मध्ये आर्किओलॉजिकली बांधलेल्या। पूर्वी या किल्ल्याच्या बॅक साईडला काहीच होतं। या गेट मधून आपण पहिली एंट्री केली, गेटला मेणा दरवाजा म्हणतात सर। मेणा म्हणजे मेन दरवाजा नाही, गडावर जे लोक पायी येतात त्यांना गडाचा मुख्य गेट महाद्वार बघायला भेटतो। मेणा म्हणजे काय तर मेणा म्हणजे डोली, लग्नामध्ये धुळणला असते बघा। मेणा आणि पालखी सेवेत फरक फक्त एवढाच आहे, मेणा पॅकबंद दिसतं, पालखी ओपन। मेणा स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी। महाराजांच्या राण्या, राज्य घराण्यातील स्त्रिया मेण्यात बसून सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी या गेट मधून येण्या जाण्या करायला मेणा गेट आणि याच्याच फ्रंट बाजूला पलीकडे गेट आहे तो पालखी दरवाजा। पुढे गेल्यानंतर आपण पाहणार, आता आपण पुढे राणीमहल बघायला जाणार सर। आता आपण बालेकिल्ला पाहणार। बालेकिल्ला म्हणजे काय तर राजा हा प्रजेपासून सुरक्षित असतो, त्याला बालेकिल्ला म्हटलं जातं सर। मात्र बालेकिल्ला पाहतात आपणा सर्व शुभभक्तांच्या मनात एक शंका उपलब्ध होते की पूर्वी किल्ल्यावर वरून काही छत होतं की नव्हतं। गड पूर्वी असा उपवन होता की काय तर 450 वर्षापूर्वी सर रायगड किल्ला हा वरून पूर्णपणे पॅक आणि बंदिस्त होता। सागवानी लाकडं, खपरच्या नळीची गोल मातीची कौल होते। बँगलोर स्टॅप छत होतं किल्ल्यावर। हे 10 मे 1818 ला इंग्रज अधिकाऱ्यांचे 2 अधिकारी कर्नल प्राथर मेजरॉल या 2 अधिकाऱ्यांनी खालच्या पोटल्याच्या डोंगरावर तुम्ही रोपवे प्रकल्पाने गडावर आलात, पलीकडच्या बाजूला तुम्हाला एक छोटासा आडवा डोंगर बघायला दिसला असेल मागच्या बाजूला, त्याला पोटल्याचा डोंगर म्हणतात। या डोंगरावर इंग्रज अधिकाऱ्यांचे 2 अधिकारी कर्नल प्राथर मेजरॉल या दोघांनी ज्यावेळेस 10 मे 1818 ला गडावर तोफांचा मारा केला त्यावेळेस गडावर जेवढं छत होतं इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झाला सर। पण गडावर काही छत पाहता येत नाही। चारी बाजूला साईडला पडलेल्या भिंती, मध्यंतरात पडीक चौतरे दिसतात सर। आपण जर सर्व शुभभक्तांनी त्या राजस्थानमधील गडकिल्ले जाऊन पाहिले तर पूर्वी जसे होते तसेच्या तसे साबित आणि सुरक्षितपणे बघायला भेटतात। आपल्या महाराष्ट्रातील किल्ले पाहिले तर संपूर्ण उद्ध्वस्त बघायला भेटतात। याच्या मागचं कारण काय की राजस्थानमधील गडकिल्ले साबित आणि महाराष्ट्रातील किल्ले उद्ध्वस्त का सर? याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे एवढं आहे की राजस्थानमधील जे राजे होते हे ब्रिटिशांना शरण गेले म्हणून राजस्थानमधील गडकिल्ले साबित आणि महाराष्ट्रातील किल्ले उद्ध्वस्त का तर महाराष्ट्रामधील मराठी राजे होते, मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकले न वाकले म्हणून शेर म्हटला जातो की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठा विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला सर। मराठी हे अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून ब्रिटिशांनी अखेरला महाराष्ट्रातील किल्ले हे उद्ध्वस्त केले। पहा तर बोला बघा सर, आता आपण बालेकिल्ल्यामध्ये एंट्री केले। मेण्या दरवाजातून किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने बालेकिल्ल्यात आलो। बालेकिल्ल्यामध्ये आल्याच्या नंतर पहिला आपल्याला राणीमहल बघायला भेटतात बघा सर। त्या मेणा गेट पासून पलीकडे पालखी गेट आहे। या 2 गेटच्या मध्यंतरात एकाला एक लागून एक लाईन मध्ये सलग अशी भली मोठाली सेम टू सेम 6 दालनात बघा। इकडे लक्ष द्या, हा एवढा मोठा सर एका राणीचा एक महल। आता आपण जर कल्पना केली तर एवढं मोठं घर नसतं बघा आपलं। एकाच्या जर पाहिलं तर एक टावर उभा राहू शकतो सर। एकाला एक लागून एक लाईन मध्ये इथे 6 राण्यांचे 6 महल बघायला भेटतात। आपल्या राजशिव छत्रपतींच्या 8 राण्या होत्या। नाव बघा, सईबाई, सोयराबाई, सुगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई। प्रश्न पडतो महाराजांना 8 राण्या आपल्या आवडीसाठी केल्या होत्या की काय तर
राजाने आटाने आवडीसाठी केल्या नव्हत्या सर. आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं, आपलं हिंदवी स्वराज्य वाढवं, स्वैरी संबंध वाढवं म्हणून राजाने 8 गावातील नामवंत सरदारांच्या पुरीशी लग्न केली. त्यापैकी रायगडावर इथे 6 राण्या राहत असे. बाकीच्या 2 राण्या, एक राणी पुतळाबाई पाचाला जिजामातांच्या सेवेला राहत होत्या आणि पटराणी म्हणजे सईबाई. छत्रपती संभाजी महाराज लहान 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे की सईबाईने अखेरपर्यंत रायगड पाहिला नाही सर. रायगडावर इथे 6 राण्या राहत होत्या. हा एवढा मोठा एका राणीचा एक महल, असे एकाला लागून 6 राण्यांचे 6 महल बघायला भेटतात. प्रत्येक राणी महालाची रचना पाहिली तर सेम आहे. प्रत्येक राणी मला 2 चौतरे, पहिला चौतरा राणीचा सदर, दुसरा चौतरा बेडरूम, झालेलं खिडक्या उघडण्यासाठी आतमध्ये पूर्वीचे इंडियन टॉयलेट. आपल्या घरी आता टॉयलेट असतात सर, चिंचा भांड्याच्या मातीचे. 450 वर्षापूर्वी दगडात कोरले इंडियन टॉयलेट रायगडावर आणि महालामध्ये बघायला भेटतात सर. ब्रिटिशांनी टॉयलेट वापरले म्हणून आज रोजी आपण सर्वजण वापरतो, बरोबर ना? मात्र सर्वांचं चुकीचं आहे. आपल्या राजांनी टॉयलेट वापरले म्हणून आज रोजी आपण सर्वजण वापरतो का? रायगडावर ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी रायगडावरच्या टॉयलेटची कॉपी केली, कारण दगडामध्ये टॉयलेट बनवता आले म्हणून त्यांनी मातीत बनवले आणि पूर्ण देशात लॉन्च केले सर. रायगडावरच्या खूप काही अशा वस्तू आहेत की ज्यांची कॉपी ब्रिटिशांनी केली आणि त्याच वस्तू आपल्याला रिव्हर्स मध्ये विकलेल्या आहेत. हा एवढा मोठा एका राणीचा एक महल, असे एकाला एक लागून 6 राण्यांचे 6 महल सेम बघायला भेटतात बघा सर. मध्यंतरात आपण भिंती पाहतो विटांच्या, त्या पूर्वी नव्हत्या सर. गडावर जेवढं विटांचं बांधकाम बघायला भेटेल पेशवेकालीन दगडी बांधकाम शिवकालीन. 1733 मध्ये पहिले बाजीराव पेशवे पुण्यातले आणि गडावरून 10 वर्ष राज्य केलं होतं. विटांचं बांधकाम पेशवेकालीन आणि दगडी बांधकाम हे शिवकालीन आहे बघा सर. असे एकाला एक लागून कनेक्टेड एक लाईन मध्ये ते राजांच्या 6 राण्यांचे 6 महल आपल्याला बघायला भेटतात. पूर्वीचे इंडियन टॉयलेट बघून या, मग आपण पुढे मंत्रालय राजवाडा बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. बघा आपण 6 राणी महालामध्ये एक महल पहिल्या दुसऱ्या महालातून बाहेर आलो सर. इथे 6 राण्यांचे 6 महल एक लाईन मध्ये सेम टू सेम बघायला भेटतात. तसे 6 राणी महालासमोर एक लाईन मध्ये 6 उट्यात समोरचे दिसत आहे चौथरे सर. या उट्यांना दाशी उटा म्हणतात, सर्वन्स क्वार्टर्स. आता आपण नोकर चाकर म्हणतो, पूर्वी दासी म्हणायचे. राजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी दाशी होत्या, त्यांना आराम करण्याचं ठिकाण आहे. आणि या रेलिंगच्या खालच्या बाजूला इथे काय आपण पडलेला औषध पाहतो, याला मंत्र्यांचे बडे म्हणतात. राष्ट्रप्रधान कार्यालय ऑफिस. जसं आता आपल्या देशाचा कारभार दिल्लीमध्ये चालतो तसा महाराष्ट्रातील 365 किल्ल्यांचा कागदलिखित व्यवहार इथे चालला होता. महाराजांचे 8 मंत्री होते. समोर 5 वाड आहेत सर, ती झाडी त्याच्या बॅक साईडला खाली केली आहेत बघा. 365 किल्ल्यांचा कागदलिखित व्यवहार इथे चालला जात होता. याला राष्ट्रप्रधान म्हटलं जातं सर. याला एंट्री समोरच्या बाजूने पलीकडे होती बघा सर. आणि या लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये झाल्या होती खड्ड्यात. पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, दुसरा 20 फूट, तिसरा 18 फूट. धान्याचं कोठार, कायद्याचं कोठार. गडावर पूर्वी 3500 लोकांची वस्ती होती. किल्ल्याला जर शत्रूने 4 बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती याला 6 महिने पुरे असं धान्याच्या आतमध्ये स्टोर करून ठेवायचे. आपल्या राजाने याचा धान्यासाठी वापर केला. 1733 ला गडावर पेशवे आले सर. पेशव्यांच्या काळात किल्ल्यावर जर कोणी शत्रू चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल तर कैद्याच्या आतमध्ये 7 दिवस थांबायचे. 8व्या दिवशी जर का कैद्याने स्वतःचा गुन्हा स्वतःहून कबूल नाही केला, कैद्याला बाहेर काढायचं, हाताबाजून पोत्यात भरायचं, पोत्यावर गाठ मारायची आणि त्याचा कडीलो टकमक टोकावरनं खाली केला जात असे. राजाने याचा धान्यासाठी वापर केला, पेशवाने कैद्यांसाठी. सर्वात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये पण्याला गड सर. जर आपण पण्याला पाहिलं असेल तर तिथे 3 बघायला भेटतात, गंगा, यमुना, सरस्वती. त्याच्यामध्ये वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढलं जातं. रायगडावर पूर्वी वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिरीज काढायचे. या दोघांना दरवाजा, तिसऱ्याला खालून दरवाजा बघा सर. रायगड हा रायरीचा डोंगर आणि समोर आपण धुक्यात उंच डोंगर पाहतो, गुहिरीचा डोंगर सर. त्याच्या बॅक साईडला पाहिलं आपण तिथून आपल्याला प्रतापगड दिसतो बघा. प्रतापगड महाबळेश्वर इथून दिसतं. ही किल्ल्याची दक्षिण भाग आहे सर. या दक्षिणेला इकडे प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगड, सोनगड, मानगड आणि महाडमध्ये असताना चांभारगड इथे बघायला भेटतो. धुकास्तंभगड, चांभारगड दिसत नाही सर. ही पूर्व दिशा आहे. या पूर्वेला आपल्याला राजगड, तोरणा, लिंगाणा बघायला भेटत. जर वातावरण क्लिअर असेल तर रायगडावर आपल्याला असं काही 8 किल्ल्यांचं दर्शन होतं बघा. हे किल्ल्याची बॅक साईड आहे, तो प्रतापगड आहे सर. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या कोकण दिव्यापर्यंत रायगडाच्या 4 बाजूने लागणारं खाली जे आपल्याला घनदाट जंगल दिसतंय, या जंगलाला जावळीचं खोरं म्हटलं जातं सर. हे संपूर्ण घनदाट जंगल हे जावळीचं खोरं आहे बघा. ही रायगडाची बॅक साईड आहे आणि ही रायगडाची फ्रंट बाजू आहे. एक धान्याचं कोठार पाहून घ्या, मग आपण राजवाडा, सिंहासन, वेगवेगळी दरबार बघायला पुढे जाऊ. तर रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आलेलो आहोत. ज्या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केली, या दरवाजाच्या स्टडी भिंती बसून समोर शेवटला एक प्लास्टर केलेली उंच भिंत शेवटला दिसते ना पलीकडे. या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण हा परिसर पाहतो या इतिहासामध्ये राजवाडा किंवा राजमेल असं म्हटलं जात आहे. आपल्या राजशिव छत्रपतींचा प्रशस्त जर हा राजवाडा आहे सर. राजवाडा पूर्वी 2 मजली होता. याच्या वरचा जो दुसरा मजला होता लाकडी होता, 15 फुटाची हाईट होती. सागवाडी लाकडा आणि खप्परते नळीची गोल मातीची कौलं होती. कर्नल प्रार्थन मेजरॉन या 2 ब्रिटिशांनी ज्या वेळेस 1818 ला तोफांचा मारा केला त्याच वेळेस हाच राजवाडा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. आज रोजी आपण राजवाड्याला पाहिलं तर 4ही बाजूला साईडला पडलेली भिंतनी मध्यंतरात पडलेली चौतरे दिसतात. आपण हा पहिला चौतरा पाहतो, राजशिव छत्रपतींचं बेडरूम आहे सर. याचा पुढचा दुसरा चौतरा किचन. किचनला मराठीमध्ये मुतपाकखाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर सर. या राजवाड्याचं वैभवशाली कसं होतं बघा. हा राजवाडा पूर्वी 2 मजली होता सर. याच्यावरचा दुसरा मजला होता लाकडी होता. या चौथऱ्यांना साईडने भिंती नव्हत्या. म्हणजे यात खाली उतरे चप्पल घालून
या चौथऱ्यांना साईडने भिंती नव्हत्या सर, म्हणून प्रत्येक चौथऱ्यावरती दगडामध्ये आपल्याला असे चौकोनी खाचे कोरलेले बघायला भेटतील बघा. इथे तर थोडी झीज झालेली आहे, एक लाईन मध्ये पूर्ण पाहिलं तर असं आपल्याला खाचे बघायला भेटत बघा. दिसत का असे बघा 4.5-5 फुटाचा अंतरून प्रत्येक चौथरे असते आहेत. आता आपल्या घराला रॉड टाकून याच्यामध्ये सिमेंटचं कॉलम तयार केले जातात. मात्र पूर्वी याच्यावरती लाकडी खंबे उभे करायचे, साईडने भिंती नव्हत्या म्हणून उतारत्या भागात असे मखमली पडदे सोडायचे. लाईट नव्हती म्हणून मशाल आणि दिवे अडकवायचे. दिवे मातीचे बनवायचे, मशाल तांब्याच्या असायच्या. मखमली पडद्यात मशालीच्या उजेडात 2 मजली राजवाड्याचं वैभवशाली कसं असेल जरा कल्पना करा सर तुम्ही. हे बेडरूम आहे, पलीकडचं किचन. आपल्या राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला सर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये, आणि महाराजांचा मृत्यू रायगडावर झाला 3 एप्रिल 1680 मध्ये. प्रशस्त सकाळी पहाटे शनिवारी 12 वाजता हनुमंत जयंती दिवशी महाराजांना आपला अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीत सर या चौथऱ्यावरती सोडलं गेलं बघा. समोर ते मस्जिदीसारखं मंदिर दिसतं, शेवटला दिसतं का पलीकडे ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते पण राजांना त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर देहात अग्नी आली. ज्या ठिकाणावर राजांच्या चितेला अग्नी दिली त्याच ठिकाणी राजांची समाधी बांधली गेली सर. राजांना फक्त वयाची 50 वर्षाविषयी लाभलो. आता आपल्या पूर्ण आयुष्याचं सेटल होण्यासाठी आपल्या राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले सर आपल्या ताब्यात घेतले. पहा वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधलं. 26 वर्ष राजे राजगडावर केलं, रायगडावर 10 वर्ष. राजांचं धनासारखं म्हणतो मनासारखी माणसे होती. चप्पल खाली घ्या दादा. राजांचं धनासारखं म्हणतो मनासारखी माणसे होती, माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं मन. म्हणून महाराजांनी वयाच्या 50 वर्षामध्ये सर एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं बघा. हे बेडरूम, पलीकडचं किचन, या उजव्या कोपऱ्यात इथे दगडाच्या आकृत्यात त्या 2 पाण्याच्या टाक्यात पलीकडचं बाथटब आहे. तुम्हाला कावड माहिती असेल, खांद्यावर पाणी आणायचे. कावड माहितीये ना, किल्ल्याच्या फ्रंट बाजूला खाली तळ आहे. तळ्याचं नाव गंगासागर. त्या तळातून शिवकालीन कावडीने खांद्यावर पाणी आणून राजांना पिण्यासाठी थंड पाणी याच्या आतमध्ये जमा करायचे व महाराज पलीकडच्या मध्ये आंघोळ करायचे. या 2 पाण्याच्या राख्या पलीकडचं बाथटब आहे. आपण बघून घेऊ. पुढे बाल्कनी, सज्जा गॅलरी, दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर बघा तिथे ते दिसेल आपल्याला बोर्ड लावलेला, हे समोर दिसेल एक चौथरा छोटा, हे बघा समोरचा ते आर्किओलॉजिकलने पाठी लावले राजवाड्यामध्ये. काही ग्रुप्स वगैरे तर त्याच्यावर फुलं ठेवले. त्यांचा अंधश्रद्धा आहे की महाराजांना अखेरचा श्वास आपला तिथे सोडला म्हणून. अच्छा या समोर इथे आपण स्ट्रक्चर पाहतो, या दिवाणी खास म्हटलं सर. दिवाणी आम दिवाणी खास आज रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बघायला भेटतात सर. आम म्हणजे दरबार आणि खास म्हणजे सदर, हे शब्द उर्दू मध्ये होतात बघा. आम जनतेचा ज्या ठिकाणी न्यायवाडा केला जातो त्या दरबार म्हटला त्या. हे प्लास्टर केलेली भिंत आहे, त्याच्या पुढचा परिसर दिवाणी आम दरबार आहे, जिथे आपल्या राजेशिव छत्रपती झाले व आम जनतेचा ज्या ठिकाणी न्यायवाडा केला जातो त्या दरबार म्हटलं. नंतर आपण पुढे जाणार दिवाणी आम बघायला. हे दिवाणी खास होतं, राजांचे जे खास लोक होती त्यांची बैठक चर्चा इथे होती बघा. समोर आपण प्लास्टर केलेली भिंत पाहतो. पूर्वी भिंत नव्हती सर. 1733 ला पेशव्याने भिंत बांधले आणि 2001 ला आर्किओलॉजिकल भिंतीला प्लास्टर केले. ही किल्ल्याची बॅक साइड आहे, ही किल्ल्याची फ्रंट बाजू. या समोर आपल्याला एक लाईन मध्ये विंडोज दिसत, काही खिडक्या दिसत ना सर. याला टेहळणी बुरुज म्हणतात. गडावर जर कोणी शत्रू चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल किंवा पहारा ठेवण्याचं ठिकाण बघा. या साईडला राजांची बाल्कनी होती, कारण ही किल्ल्याची फ्रंट बाजू आहे. ही राजांची बाल्कनी सिक्रेट खोल्या समोरच्या बाजूला आहे. त्या आता आपण चौकोनी खोली पाहतो, ती लोक गेली दिसेल ना पलीकडे. तर इतिहासामध्ये टक्सल म्हटलं ते मेन छापखाना. जशी आता आपली रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये आहे तशी आपल्या राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक आहे. त्याच्या आतमध्ये 3 वस्तू बनवायची: शिवराई, राजमुद्रा, हो नाणी. राजमुद्रा अशा बनवल्या जात होत्या की प्रतिप चंद्र लेखे व वर्धविष्णू वंदिता शाह सुनो शिवशाह मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो, प्रतिप येथे तर चंद्र जसा कलीकलीने वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे भोसले यांचं हिंदवी स्वराज्य हे दिवसांदिवस वाढलं जात होतं. राजमुद्रा हो नाणी बनवायचं त्या टंकसाल मध्ये आपण ही 8 खिडक्यांची गोल इमारत पाहतो. अर्धी दगड पडले दिसते का समोरची ती गोल बघा, अर्धी खिडकी विंडोजन. याला बाल्कनी म्हणतात, सज्जा गॅलरी. जशी आपल्या घराला समोरच्या बाजूला बाल्कनी असते तशीच आपल्या राजांच्या राजवाड्याला किल्ल्याच्या समोरच्या बाजूला 2 मजली बाल्कनी होती. शांत बसून राजे निवांत हवा खात होते बघा सर. अष्टकोनी 8 खिडक्यात. आपण इतिहासात पाहिले तर राजांचा 8चा काळ लकी बघा सर. महाराजांच्या 8 राण्या, सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी व राजांना रायगडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन पण होत होतं. म्हणजे राजांचा 8 साकडा राजांसाठी लकी होता. त्या अष्टकोनी बाल्कनी आहे मध्ये आपण या आयात आकाराची चौकोनी खोली पाहतो, याला खलबतखाना म्हणतात सर. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. पलीकडच्या त्या उजव्या कोपऱ्यामध्ये बघा भिंतीमध्ये येल साहेब दगडाचा आकार दिसतो. त्या कोपऱ्यात दिसतो का खाली बघा, उजव्या कोपऱ्यात तिकडे पलीकडे भिंतीमध्ये तो दादा उभा तिथे खाली बघा, दिसलं का? तिथून जमिनीच्या आत उतरण्यासाठी रस्त्यासाठी जमिनीच्या आत अंडरग्राउंड रूमात 10 बाय 10 फुटाची खोली, सिक्रेट खोली. सेक्रेटरी होते भैरजी नाईक. इतिहासामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल भैरजी नाईकांचं. या हिंदवी स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून भैरजी नाईकांना ओळखला जात होता. त्या नाईकांना 18 भाषेत होते, अनेक रूप धारण करायचे. भैरजी नाईकांनी कुठल्या गडांची, गड किल्ल्यांची गुपितवाद आणली, थोडं मागे या, गुपितवाद आणली तर त्याची सिक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये केली जात होती सर. म्हणजे उजव्या कानाची बातमी ही डाव्या कानापर्यंत पोहोचू नये सर. औरंगजेबच्या दरबारात एक औरंगजेबाची भर सभा चालू होती आणि
त्या भर सभेमध्ये जाऊन ते औरंगजेबाच्या दाढीला हात लावून रायगडावर परत आले होते. त्यांच्या स्वतःच्या मिसेसला पण माहिती नव्हतं की माझे मिस्टर हे राजांचे सेक्रेटरी आहेत म्हणून. बसल्या जागी 7 रूप धारण करत होते. 18 भाषांचं ज्ञान होतं. किती ग्रेट होते जर कल्पना करा बघा सर. आतमध्ये जायचं म्हटलं त्या भिंतीतून उडी मारावी लागते, रिव्हर्समध्ये तिथून चढावं लागतं. आतमध्ये जाण्यास कंपल्सरी बॅटरी किंवा टॉर्च लागते बघा. जमिनीच्या आत 10 बाय 10 फुटाची खोली 11 पायऱ्या उतरून जावं लागतं बघा. या समोरच्या बाजूला आपल्या 2 गोल बुर्ज दिसतात. दोन्ही सेम टू सेम सर. या बुर्जांची नाव आहेत मनोरे विजयस्तंभ. रायगडावर पूर्वी 350 बिल्डिंग होत्या. त्यापैकी सर्वात उंच अशा 2 बिल्डिंग्स होत्या सर. हा आता दोन मजले फक्त बघायला दिसतात. मात्र 450 वर्षापूर्वी एकावर एक अशा 7 मजले होते सर. लाकडी मजले होते त्याच्यावरचे. याच्या 7व्या मजल्याची जरा हाईट कुठपर्यंत असेल कल्पना करा बघा. राजांच्या राण्या राज्य घराण्यातील स्त्रिया दुपारच्या वेळी 7 मिनारला सर हवा खाण्यासाठी असेल. राज कोणच्या गडावरनं गड किल्ल्यावर जिंकून आले त्या विजयस्तंभाच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा लावायचे. आजूबाजूचे गाव गडकिल्ले गावांचे लोक त्यांना वाटतं पाहिजे राजेकडून जर जिंकून आलेत मनोरे आणि विजयस्तंभ हे किल्ल्याची फ्रंट बाजू सर. या खिडक्यातून खाली तळ दिसतं. तळाचं नाव गंगासागर. गडावर 11 तलावात 84 पाण्याच्या टाक्या. 11 तळापैकी सर्वात एक भलं मोठं तळती असेल. आतमध्ये 32 फूट खोल आहे. 184 मीटरचा घेरा 12 महिन्यात पाणी असतं. गंगासागर का म्हणतात? राजांच्या राज्याभिषेकाला गागा भट्टाने काशीवाड आणलेलं. 7 नद्या 7 समुद्रांचं पाणी सर. त्यातील पाणी उरलं तर तळात सोडलं. तळावरून छोटाली कविता गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे 7 सप्त सुरांचे पाणी जल झाली तीर्थांची घरं आणि नाव तयाचे गंगासागर म्हणून त्याला गंगासागर म्हटलं ते सर. गडावर तुम्ही रोपून आलात ना सर. हा हिरकणीचा कडा आहे. जे खेळा नावाची गवलन आपल्या 6 महिन्याच्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरली. तुम्ही रोपण्यात तोच कडा. मात्र ते लास्ट शेवटच्या डोके लाईटचे पोल दिसत का? इलेक्ट्रिकल खांब दिसले का 2? तुझं कट बघा समोरचे दिसतं का खांबमध्ये? तुझे खांब गेलेत ना सर. खांबाचा जो बुरुज टोक गेलाय त्या कडा जो आहे त्या कड्याच्या इन टोकाला आडवा असा खालून बुरुज बांधलेला आहे. त्या कड्यावर ती हिरा नावाची गवलन आपल्या बाळासाठी कडा उतरली होती. बघा सर रायगडावर तुम्ही रोपण्यात हा हिरकणीचा कडा आहे. जे खेळा नावाची गवलन आपल्या 6 महिन्याच्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरली तुम्ही रोपण्यात तोच कडा. मात्र लास्ट शेवटचा डोक पश्चिमेच्या डोक्यावर तो बुरुज बांधलेला आहे. जे माता आपल्या ताण्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरली तो रायगडाचा पश्चिमेचा कडा. कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल सर. सोनाली कुलकर्णी तिच्यावर मूवी काढली. 4थीच्या पुस्तकामध्ये हिस्ट्री पण असेल तुम्ही वाचलेली असेल. तो मूवी बघितला असेल सोनाली कुलकर्णीचा हिरकणी म्हणून. जे माता बाळासाठी कडा उतरली होती रायगडाचा पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली होती. तुम्ही सगळ्यांनी कथा ऐकलेली असेल. तुम्हाला पुन्हा एकदा मी ऐकवतो. रायगडावर पूर्वी असा एक नियम होता की शिवकालीन एकदा संध्याकाळी 5:30 वाजले आणि 5:30 वाजता एकदा नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. गडावर पूर्वी अनेक गवलणी दूध विकण्यासाठी होत्या. त्यामध्ये हिरा नावाची गवलणी तिचं 6 महिन्याचं बाळ होतं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस ती हिरकणी रायगडावर दूध विकण्यासाठी आली होती सर. हिराचं दूध काही संपलं नव्हतं. संध्याकाळची वेळ झाली. काही गवलणी दूध विकून घरी माघारी गेल्या आणि हिरा गवलन मात्र गडावर एकटीच आली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5:30 वाजले. 5:30 वाजता नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजले. गडाचे दरवाजे बंद झाले. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर हिराच्या ध्यानी म्हणी आलं माझं 6 महिन्याचं बाळ घरी ताना आहे. गडाचे दरवाजे बंद झाले. मी घरी जाऊ कुठून? गडाचा मुखेगडा महाद्वार जे गडावर लोक पायी 2000 पायऱ्या चढून येतात त्यांना दरवाजा बघायला भेटतो. हिरा महाद्वारापर्यंत जाते. गडाचे किल्लेदार सांगोजी काटकरांस हिरकणी हात जोडून विनंती करते. अहो काटकर दरवाजा उघडा. माझं 6 महिन्याचं बाळ घरी ताना आहे. गरडत असेल मला घरी जाऊ द्या. सांगोजी काटकरला काय म्हटलं की हिरा आम्हाला राजांची आज्ञा नाही. आता आम्ही दरवाजा उघडू शकत नाही. तो आमच्या गावातल्या यासाठी तुला आम्ही गडावर राहायची सोय करतो. आज गडावर उद्या सकाळी घरी सोडतो. सांगोजी काटकरने हिराला गडावर राहायची सोय केली तर हिरा करे ना. हिरा पूर्ण 1200 एकरच्या एरिया फिरते. शेवटी त्या पश्चिम कड्याला जाते. तिच्या बाळाचा खालूनवर आवाज येतो. पायातील चप्पल हातातील किटली काढते आणि रात्रीच्या वेळी कडा धर खाली उतरू जाते. अंग खरचडलेले वस्त्र पाठवलेले हिरा घरा परत जाते. माई ममतेने लेकराला पाळण्यातून बाहेर काढते. मांडीवर घेते. रडत बसते सर. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे नगारखान्यावर नगार तुतारे चौकडे बसतात. गडाचे दरवाजे उघडतात. काटकर त्या गेटला वाट पाहतात. हिरा आत्ताची हिरा मगतशील तर हिरा काही येणार. सांगोजी काटकर गडावर बातमी राजांपर्यंत पोहोचवतात. महाराज 2 शिपाच्या घरी पाठवतात. 2 शिपांना घर शोधायला लावतात. 2 शिपाने हिराची चप्पलने घेतली त्या पश्चिम कड्याला भेटतो. 2 शिपाने हिरकणी घरी भेटते. हिराला पालखीत बसून गडावर आणले जाते. राजे हिराला काय शिक्षे देतात हे पाहण्यासाठी 3500 लोक दरबारात उपस्थित झाले. राजाने हिराला विचारलं हिरा कुठून खाली उतरलीस? कडा मला दाखव. हिराने पश्चिम कडा दाखवला. राजा मी या कड्यावरून खाली उतरले. राजे हिराला म्हटले हिरा तू रात्री जशी कडा उतरलीस तशी आम्हाला पुन्हा एकदा उतरून दाखव. हिरा म्हणते नाही महाराज. अहो ज्या वेळेस माझ्या नजरेसमोर माझं तानं बाळ दिसत होतं त्यावेळेस मी कडा उतरून खाली गेले. आता उतरू शकत नाही. राजा हिरोजींकडे पाहतात. हिरोजी मान झुकवतात. राजा हिरोजीला म्हणतात हिरोजी गडावर ना खाली स्त्री उतरते तर गडावर पुरुष हसत चढू शकतो. जा कडा तासा कडा बुरुज बांधा. बुरुजा नाव द्या हिरकणी बुरुज. हिरोजीने कडा तासला कडा बुरुज बांधला. त्या बुरुजा नाव दिला हिरकणी बुरुज. म्हणून हिरकणीवरून छोटाली कविता की राय गडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि तीच अम्मास माणिक मोती दुसरी दौलत नाही. बाळाचे 8वे वसारे माय माऊली वेडी पेसी आणि कडा उतरुणी धापत जाऊनी बालाला ती घे खुशी
आतुलतेने धाडस पाहून राज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले. अहो कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्षा आईच्या प्रेमाची आणि कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. शिवकालीन ती माता कोणासाठी तर आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरून खाली गेली. आणि जय शिवराय सर. झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती रायगडावर या ठिकाणावरती झाले. बघा सर्वप्रथम आपण सर्व शिवभक्तांनी दरबाराच्या या बॅक साईडने दरबारामध्ये एंट्री केले. ही दरबाराची फ्रंट बाजू. समोर जे आपण बलाढ्य उंच इमारत पाहतो 52 फूट हाईट आहे. या उंच इमारतीचं नाव आहे नगारखाना. सर मुंबईच्या गेट ऑफ इंडिया या गेटचा आकृती मुंबईमध्ये ब्रिटिशांनी बांधला गेला. शिवकालीन संध्याकाळी 5:30 वाजता या नगारखान्यावर एकदा नगार तुतारी चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. मुंबईचा गेट ऑफ इंडिया या गेटच्या आकृती मुंबईमध्ये ब्रिटिशांनी बांधला गेला. हे दरबाराची फ्रंट बाजू. दरबाराचा मुख्य गेट आहे. बाली किल्ल्यात सुद्धा मुख्य गेटाला नगारखाना म्हटलं जातं. बघा सर समोर आपण मूर्ती पाहतो. आतील मूर्ती पंचधातू मेटलची 600 किलोची 6 जून 2009 ला बसवले. कोल्हापूरचे युवराज श्री छत्रपती संभाजीराजे भोसले आपल्या शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते ती आतील मूर्ती बसवले. आणि वरचं छताला मेघडंबरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते 1985 मध्ये मेघडंबरीची स्थापना इथे करण्यात आली. आता आपल्या सर्व शिवभक्तांना पंचतत्वाचा मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी अशाच प्रकारे याच ठिकाणावर रत्नजडित 32 मन सुवर्ण सोळाचं सिंहासन होतं. पहा एक मन म्हटलं की 40 किलो सर. असं 32 मन म्हणजे 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोळाचं सिंहासन पूर्वी या ठिकाणावर होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान त्याचं टोपण नाव होतं इतिकत खान याने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये घणाचे गाव घालून या ठिकाणावरचं रत्नजडित 32 मन सुवर्ण सोळाचं सिंहासन या औरंगजेबच्या दरबारात नेलं. आता आपल्या सर्व शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. हा दरबार सर्वांना ओपन बघायला भेटतोय. 450 वर्षापूर्वी दरबार पॅक बंदिस्त होता. सागवाणी लाकडं खपाटे नळीची गोल मातीची कौलं होती. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर पूर्वी या दरबारात इथे साजरा झाला. सर तुम्ही एक राज्याभिषेकाचे छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिले असेल. जो एक इंग्रजांचा वकील आपली व्हाईट कॅप काढून राजांना जो त्रिवार मानाचा मुजरा करतो तो रायगडावर या दरबारात याच ठिकाणावरती पाहिले का तुम्ही राज्याभिषेकाचे छायाचित्र पोस्टर. आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये ऑफिसमध्ये तो पोस्टर लावला जातो. बघा सर त्या पोस्टर मध्ये एक इंग्रजांचा वकील जो व्हाईट कॅप काढून राजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो तो रायगडावर या दरबारात याच ठिकाणावरती. सर पूर्वी आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला एक वेस्ट इंडिज कंपनीचा वकील इंग्रजांचा वकील होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सलंड. हा पूर्वी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती पायी चढवला होता. सर रायगडावर पायी येण्याचं म्हटलं तर 2000 पायऱ्यात 1.5 तास लागतो. मात्र पूर्वी पावलं होती. पाऊल वाटेने त्या इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. सर 6 ते 7 तासात तो इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला. या नगारखान्याच्या बाहेरून उभा राहिला. पाहतो तर काय 2 बलाढ्य हत्ती 2 बलाढ्य घोडे. इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो आश्चर्यचकित होऊन जातो. मी 2 पायीचा माणूस गडावर येताना खूप दमछाक झाली. महाराजांनी गडावर 4 पायचे घोडे कसे आणले असतील. ते दरबारात प्रवेश करतो. दरबारात भरलेली 6000 प्रजा त्याकडे पाहत बसते. सिंहासनासमोर जातो. डोक्यात असलेली व्हाईट कॅप हातात घेतो. राजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. त्याचा दुबाजी होता नारायण सेनवी. नारायण सेनवीला प्रश्न विचारतो की नारायण सेनवी 2 पायीचा माणूस नारायण सेनवी 2 पायीचा माणूस गडावर येताना खूप दमछाक झाली. राजाने गडावर 4 पायचे हत्ती घोडे कसे आणले असतील. नारायण सेनवी त्या इंग्रज वकिलाला काय म्हटले की इंग्रज तुम्हीच कुपोषणात प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. तो त्याचा प्रश्न लिखित डायरीमध्ये लिहितो. सर डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ स्मगलर्स. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार लोक देतात की आपल्या राजाने हत्तींची छोटछोटाली 3 पिल्लं ही पालखीमध्ये बसून गडावर आणली. बघा सर ज्यावेळेस 1656 ला गडाचं बांधकाम स्टार्ट केलं त्याच वेळेस आपल्या राजाने हत्तींची 3 पिल्लं ही पालखीमध्ये बसून गडावर आणली. एका हत्तीची वाढ ही 3 वर्षात होते. तर 3 पिल्लांचं पालपोषण गडावर केलं. तेच हत्ती लहानाचे मोठे केले आणि राजांचा राज्याभिषेक सोहळ्याला उपयोग झाला. म्हणजे सर लहानाचं मोठं करता येतं मात्र मोठ्याचं लहान करता येत हे आपल्या राजे शिवछत्रपतींची दृष्टी आहे. सर त्या इंग्रज वकिलाने संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि त्याच्या लिहित्या डायरीमध्ये केलंय. इंग्रज काय लिहितोय की महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती रायगडावर दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी हा दरबार संपूर्ण मखमली पडद्यामध्ये सजवला होता. 4 कोपऱ्यात मशाल दिव्या अडकवली होते. दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. दरबारामध्ये इथे 6000 प्रजा उपस्थित होती. संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यात भगवा फेटा गळ्यात कवड्याची माल कमरेला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी या नगारखान्याच्या बाहेर 2 बलाढ्य हत्ती 2 बलाढ्य घोडे सजवले होते. समोर रत्नजडित 32 मन सुवर्ण सोहळ्याचं सिंहासन होतं. सिंहासनाच्या डाव्या साईडला महाराजांच्या 7 राण्या आऊसाहेब उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री 2 मुलं राजाराम महाराज संभाजी महाराज उपस्थित होते. राजा शनिवारी सकाळी पहाटे आपल्या राजवाड्यात स्नान करतात. आई जगदीश्वराला भवानी मातेला शिरकाई मातेला वंदन करतात आणि महाराजांची मिरवणूक राजे होण्याकरता दरबार देते. राजा या नगारखान्यातून दरबारामध्ये प्रवेश करतात. या राजसदने सिंहासनाकडे पुढे जातात. दरबारात भरलेली 6000 प्रजा उठून आपापले भगवे पेटे हातात घेऊन महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतात. राजा तो मुद्रा स्वीकारतात. एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा महाराजांना
ज्यावेळेस झुकून मानाचा मुद्रा करत असेल त्यावेळेस जरा दरबाराचं वैभवशाली आणि या दरबाराचा माहोल कसा असेल कल्पना करा. राज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात. आपली एक नजर या 32 मण सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनाकडे फिरवतात. दुसरी नजर आऊसाहेबांकडे, तिसरी नजर दरबारात भरलेल्या 6000 प्रजेकडे राजा नजर फिरवतात. राजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. राजांच्या हातपाय थरथरत असतात. जगातील एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी स्वतःहून तयार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा. सर, राजाने कधी अडायचं नसतं, राजाने दुःखी व्हायचं नसतं, राजाने चितेला अग्नी द्यायची नसते. मात्र त्या आनंदाच्या सोहळ्यात आपल्या राजांना त्या दरबारामध्ये इथे आनंद होत नव्हता. का तर आपल्या महाराजांना जे हिंदवी स्वराज्य, ज्या शूरवीरांवर शूर मराठा उभं केलं, जे राजांच्या जीवाभावाचे सरदार होते, ज्या शूरवीरांनी आपले प्राण या हिंदवी स्वराज्यासाठी गमावले, ते शूरवीर माऊली महाराजांना दरबाराच्या कोणत्याच कानकोपऱ्यात उपस्थित दिसत नव्हते. हेच राजांच्या अंतःकोर म्हणण्याचं कारण होतं. बघा, आपले राजा त्या सिंहास राजा तिथल्या 3 पायऱ्या चढतात. राजा आऊसाहेबांनी नक्कीच म्हटले होते की आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. तो आमचा प्रतापराव गुजर आज आम्हाला या 6000 प्रजेमध्ये दरबारामध्ये इकडे उपस्थित दिसत नाही. आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो. बाजीप्रभू देशपांडे देखील आम्हाला दिसत नाहीयेत. आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो महाराज. आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग आमच्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे, हे साजी सूर्याजी महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेतात. राज लटलटत्या पायणे या 32 मण सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनावर आरूढ झाले. आऊसाहेब म्हणतात की शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा बाळ शुभा आज या रायगडाच्या 32 मण सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनावरती आरूढ आहे. आपल्या आऊसाहेबांना किती आनंद झाला असेल कल्पना करा. गागभट्टाने काशुबन आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने राजांना जल अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे आणि महाराजांना उजवा पायचा मुलगा सिंहासनावर टेकवला. दरबारात ललकारी झाली. ललकार्या शेवटी सर्वांनी पाठीमागून जोराने जे बोलायचं आहे की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. ही घोषणा होताच किल्ल्याचा मेन गेट महाद्वार या ठिकाणावर 21 तोफांची सलामी देण्यात आली. महाराष्ट्रातील 365 किल्ल्यावर तोफावडा गेला. शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे रायगडावर दरबारात झाले म्हणून दरबारात सेर म्हटला जातो. अंधार पर झाला, एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की